जा बेटा, तुला बाहेर आजोबा बोलत आहे. वा, राणी सारखा तुमचे नवनवीन टॅलेंट्स येत आहेत बरं का आमच्या समोर. हा मग आता तुम्ही माझ्यासोबत राहायला लागले ना, मग तुम्हाला हळूहळू कळल मी कसली भारी येते. भारीच आहात तुम्ही खरंच, खूप भारी. अहो फौजदार, कंट्रोल कंट्रोल. आपण तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये कोणी बघितलं तर काय म्हणाल? सुरक्षित अंतर ठेवा आणि तिथं बसा. बसायचं. घ्या जेवा आता पोटभर. भूक लागली असेल ना? मी जेवणार नाही आज. का? तांबडा पांढराचा आपल्याला दिसतोय. संजू, मी आज जेवायचं नाही असं ठरवलंय. अहो पण का? आईसाहेब, मी तुमचाच मुलगा आहे. जर माझी आई माझ्या चुकीची शिक्षा स्वतःला करून घेणार असेल तर हा तिचा मुलगा आहे स्वतःला शिक्षा करून घेतल्याबिगर शांत बसणार नाही. अहो असं कुठं असतंय होय? हे टोटल रॉंग आहे बर का. नाही संजू, आईसाहेबांचं असं वागणं थांबवायचं असेल तर हा एकमेव मार्ग आहे. अहो पण असं पोटाला संजू, तुला थांबायचं तितक्या वेळ थांब, पण प्लीज मला जेवणाचा आग्रह करू नको. अहो पण प्लीज. अहो पण तू अशीच बघत राहणार असेल तर मी माझं काम करून येतो. पण सॉरी, मी जेवणार नाही. भया अवघडच आहे. मला वाटलेलं साधं आहे, पण जशी आई तसं पोरग. संजय, काय करशील ग बाई आता? कसं खाणार आहे दोघं? ए संजू, अगं चाल तुरु तुरु, कुठे निघालीस? फोन विसरून गेली होतीस. मोनाचा 15 वेळा फोन येऊन गेला. ती मोना गेली उडत. माझं आता सासूबाईंकडे लय महत्वाचं काम आहे. मी जाऊन येऊ का पटकन? अगं बाई तोफेची तोंडी, काय झालं? हा विषय लय खोल आहे. मी आल्यावर सांगते ना तुम्हाला. हा आलेच. अगं फोन. हा हा. या पोरीचं जरा अवघडच आहे. सासूबाई, मी आत येऊ?
आता आलाय तुम्ही, बोला काय? सॉरी. ते माझं लई एक इम्पॉर्टंट काम होतं बघा तुमच्याकडे. हे बघा, आम्हाला जे बोलायचं ते आम्ही बोललो. तुम्हाला किती कळलं माहित नाही. आता तुम्हाला काय बोलायचंय, काही हवं असेल, बेबी मावशींना भेटा देतील त्या. हं? जा तू. नाही नाही म्हणजे मला जे पाहिजे की नाही ते फक्त तुम्हीच देऊ शकता. जे काय आहे ते स्पष्ट आणि मोजक्या शब्दात बोला. सासूबाई, तुम्ही जेवून घेता का? तुम्ही आम्हाला जेवून गेलं सांगताय. यापुढे भान ठेवून बोलत चला. या तुम्ही. अहो पण त्याचं काय झालं, मी आत्ता ह्यांच्या स्टेशनावर गेलते डबा घेऊन. तुम्ही पोलीस स्टेशनला गेले होते डबा घेऊन? हा. अहो पण मी एकटी नव्हते गेले, दत्तू काका आलते की सोबत. डबा पण त्यांनीच धरला होता बघा. आणि गाडीने गेले आणि गाडीने आले. माझं काही चुकलं का? नाही नाही. बायकोनं नवऱ्यासाठी डबा घेऊन जाणं यात चुकण्यासारखं काही नाही. थँक्यू. अहो पण मी गेले तर हे म्हणले की त्यांना नाही जेवायचं. जोपर्यंत तुम्ही जेवणार नाही तोपर्यंत ते भूक हडताल करतील असं म्हणले. काय काय पोरकटपणा आहे हा? असा हट्टीपणा करायला लहान आहेत का ते? दूध पिते आहेत? तुला फोन लावा, त्यांना फोन लावा. अहो ते म्हणले की ते फिरतीवर. फोन लावा तुम्ही. ते बाहेर. तुम्ही फोन लावला का? अहो ते रेंज नाही म्हणतायत. कोण म्हणताय? ते लेडीज का मावशी. अहो ते बोलतात ना. हा बरं बरं. नाश्ता केला होता का त्यांनी? नाही, तसेच गेले बघा पोलीस स्टेशनात. म्हणजे सकाळपासून? जी. ही काय वागण्याची रीत आहे का रणजित? गाडी चालवता चालवता भोवळीन पडले तर काय करायचं? मी म्हणेन तीच पूर्व दिशा असं म्हणून आपल्या माणसांना वेठीस जाणं बरं आहे का? निव्वळ हटवादीपणाचं लक्षण आहे. हा मग असं ब्लॅकमेल करणं बरोबर असतोय हा? ह्यांचं हो. आपण ह्यांच्याबद्दल बोलतोय ना. असं सगळ्यांच्या जीवाला घोर लावणं बरोबर आहे का? उगा मनाचा राग तणावर कशाला काढायचा? मी बोलले त्यांना, पण ते माझं कुठं ऐकतात? आता ते फक्त तुमचंच ऐकतील बघा. नाही, ऐकावंच लागेल. आमच्या सारख्याचं ठीक आहे, पण तरणा ताठ्या फिरत्या पोरानं असं दिवसभर उपाशी राहणं बरं नाही. आमच्या रणजितनी खायलाच पाहिजे. हा, मला पण तसंच वाटतंय. म्हणून मी त्यांच्या टेबलवर डबा आपटूनच आले बघा. हा, ठेवून आले. पण खातील का ते? नाही, आमची खात्री आहे नाहीच खाणार. सासूबाई, मी काय म्हणते, तुम्ही जेवून घेता का? त्याचा काय संबंध आहे इथे? सासूबाई, अहो तुम्ही जेवलात तर तोवर त्यांचा फोन रेंजमध्ये येईल. आणि मग त्यांचा फोन रेंजमध्ये आला की मी त्यांना सांगाल ना की सासूबाई जेवल्या म्हणून. आणि मग तुम्ही जेवल्यात हे त्यांना कळलं की. आणि तसं पण मी डबा तिथंच ठेवून आले ना. सासूबाई,
आज सकाळी जे काही झालं ती माझी चूक होती. चुकीला शिक्षा बी मिळायलाच पाहिजे. अहो पण इकडं तुम्ही शिक्षा भोगताय आणि तिकडे ते भोगताय. तो चूक माझी झालीये, मग तुम्ही मला शिक्षा द्या ना. माझं घर बांधा उन्हात. तसं पण मला सवय आहे. मी पानबुंद्याला असताना आमची आई लय हानबडीव करायची मला. आमच्या शाळेतल्या टीचर होत्या की नाही, त्या तर लय कुटू कुटायच्या. हा, तुम्ही कुठली बी शिक्षा दिली ना तरी मी ती भोगल. हा, पण असं स्वतःच्या जीवाला त्रास नका करून घेऊ. मला तर वाटतं ना तुमचं डोकं बी त्याच्यामुळेच धरलं असेल. माझी आई म्हणायची, घरातल्या लोकांच्या पोटाला जर चिमटा बसत असेल ना तर त्या बाईच्या काळजाला चिरा पडतात. असं नका करू. तुम्ही जेवून घ्या. तुम्ही जेवलात तरच ते जेवतील. असं म्हणायच्या का तुमच्या आई? चांगलंय, खरंच चांगलंय. बेबी मावशी, तुमचं झालं असेल तर आवरायला घेऊ का? अरे कशाला? अक्काचं व्हायचंय ना अजून. आईसाहेब नाही जेवणार आज. का? अहो, या घराची रीत मोडून रणजित भाऊजींनी सकाळी सकाळी त्यांच्या बायकोसाठी चहा नाही का केला किचन मध्ये? मग आमच्या धाकट्या जाऊबाईंना त्यांच्या रोमॅन्टिक नवऱ्याकडून चहा मिळाला, पण आई साहेबांना उपास घडला. आता रीत मोडली म्हणजे चूक झाली, आणि त्या चुकीची शिक्षा म्हणून आईसाहेबांनी उपास धरलाय, आणि ते पण निर्जळी. करे कोण बरे कोण. सर्वेश घे आवरून. आवरून? आमचं जेवण व्हायचंय अजून सर्वेश. वाढता कामाला भूक लागली. अक्का, कोशिंबीर एकदम मस्त झाली बरं. टेस्ट करून बघ. आणि भाजी तर एकदम A1. खाऊन बघ आज. तुम्ही खाल्लत का? नाही म्हणजे मी ते भुकेने तोंड बारीक झालं तुमचं. बसा. तुम्हाला लेखी आमंत्रण लागतं का? सर्वेश, यांचं ताट घ्या. इथं बसलात तरी चालेल. सर्वेश,
जेवताना फोन? जेवणाच्या टेबलवर फक्त जेवणच, हा नियम पाळणं मस्त आहे. अहो नाही, ह्यांना ते मेसेज केला. जेवा. फौजदार, बाय द वे सासूबाई जेवल्या बर का. आता तरी जेवून घ्या प्लीज. तुमच्या पोटाला पिळ पडला की कोणाचं तरी काळीच दुखतंय. तेवढं ध्यानात ठेवा. तुमचा टिफिन टेबलावरच आहे, खाऊन घ्या. जाधव मामा, प्लेट पाठवा. जेवणार आहे मी आता. आता कुणाला आतमध्ये पाठवू नका. त्या कार्यक्रमाचं नियोजन जिल्हा समिती, प्रदेश समिती, गट समितीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना समजून सांगितलेलं आहे. बर. आणि या समित्यांचे जे अध्यक्ष आहेत चोडणकर, ते स्वतः जातीने उपस्थित राहणार आहेत. असं का? चांगलं झालं. पण या कार्यक्रमामध्ये कुठेही बदल होता कामा नये नाना. नाही नाही, तुम्ही अगदी निश्चिंत असा. यावेळेला नुसत्या सूचना नाही दिलेल्या, तर दादासाहेबांच्या परवानगीने लेखी पत्र पाठवून सूचना दिलेल्या आहेत. अरे वा, उत्तम केलं नाना तुम्ही. म्हणजे सगळ्या गोष्टी जागच्या जागी आहेत. हो, ते तसंच असणं मस्त आहे. हाय साहेब, तुमचं काही महत्वाचं चालू आहे का? मी पुन्हा येतो. नाही नाही भैयासाहेब, थांबा. आमचं झालंय सगळं बोलून. हो ना ताईसाहेब? बरं ताईसाहेब, उद्याच्या जाण्याची सगळी तयारी झालेली आहे. आपण सकाळी लवकर निघू, म्हणजे दिवसा उजेडी पोहोचू. कुठे चालले ताई साहेब? भैयासाहेब, तुमच्या लग्नाच्या गडबडीमध्ये हे सगळं राहूनच गेलं होतं. त्यामुळे ताईसाहेबांच्या हुकमावरून आपल्या ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांना प्रत्यक्ष सदिच्छा भेटीचा दौरा आखलेला आहे. विशेषतः अनाथ आश्रम, आश्रमशाळा, वृद्धाश्रम यांच्या भेटींचा दौरा. प्रत्यक्ष भेटीतून त्यांच्या अडचणी समजून घेता येतील आणि त्यांची राहिलेली जी कामं आहेत ती मार्गी लावता येतील, असं ताईसाहेबांचं मत आहे. ताईसाहेब, तुर्तास मला रजा द्या. शुभरात्री. शिवरात्री नाना. शुभरात्री. आई साहेब, मला तुमच्या या दौऱ्याबद्दल काहीच कल्पना नव्हती. तुमच्या या चांगल्या कामाबद्दल मला रास्त अभिमान आहे. बरं, एकाच दिवशी सगळा प्रवास नको. तुमच्या गोळ्या, औषधं वगैरे बेबी मावशीने दिल्याच असतील, त्या सगळ्या घेतल्यात आम्ही. प्रकृतीसाठी पथ्य, पाणी आणि खाण्यापिण्याच्या वेळा या सगळ्या सांभाळू आम्ही. तुमचा प्रवास सुखरूप आणि फ्रुटफुल हो हीच इच्छा. हॅपी जर्नी. थँक्यू रणजित. तुम्ही काळजी घ्या. नसते उपवास नकोत, तुमच्या तब्येतीला मानवणार नाहीत ते. हे साहेब, आमचं खरंच चुकलं. सॉरी. आणि तुमचे खूप खूप आभार. कशाबद्दल?
तुम्ही इतक्या मोठ्या मनाने मला माफ करून जेवून घेतलं त्याबद्दल. नाही, आम्ही जेवण घेतलं ते खरं आहे, पण माफ केलं नाही. रणजित, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय.